रावण मृत्यूशय्येवर पडल्यानंतर श्रीरामांनी स्वतः लक्ष्मणास रावणाकडे पाठवल्यानंतरचा प्रसंग. महाज्ञानी महापंडित रावण राजांना माझा प्रणाम, असे लक्ष्मण म्हणतो. रावण म्हणतो, बोल लक्ष्मण, या जीवनाच्या शेवटच्या क्षणी मी तुझ्यासाठी काय करू शकतो? हे महामानव, नीती, धर्म, राजनीती आणि संपूर्ण वेदशास्त्राचे ज्ञान असणारे दाता, आपल्या ज्ञान व अनुभवाच्या दीक्षेतून लक्ष्मणाला जीवनाचा मार्ग दाखवावा. रावण म्हणतो, लक्ष्मण, तू एक योग्य शिष्याची पात्रता घेऊन येथे उपस्थित झाला आहेस, तेव्हा मी माझ्या जीवनाचे काही अनुभव तुला सांगतो. त्यानंतर रावण सांगू लागतो, अहंकार हा सत्तेचा असो की सौंदर्याचा, शक्तीचा असो की भक्तीचा, धनाचा असो की धर्माचा, हा मोठ्यातील मोठ्या विश्वविजेत्यालाही नष्ट करतो. लक्ष्मण, सत्ता संपत्ती यातून निर्माण होणाऱ्या अहंकारावर काहीतरी उपाय निघेल, पण ज्ञान आणि धर्मातून उत्पन्न होणाऱ्या अहंकाराला कोणताही नाशाव्यतिरिक्त मार्ग नाही. मला ज्ञानाचा अहंकार होता व तुझ्या भावाला श्रीरामांना अहंकाराचे ज्ञान होते. ज्ञान व्यक्तीला भारयुक्त बनवते तर कधी भारहीन सुद्धा बनवते. विद्वान व विद्यावान यांना एक समजू नये. विद्वान उच्च शिक्षित जो रावण आहे व विद्यावान जे श्रीराम आहेत, यामध्ये मोठा फरक आहे. लक्ष्मण, विद्वान आपल्या ज्ञानाच्या जोरावर असंख्य शत्रू बनवतो, तर विद्यावान आपल्या नम्रतेने शत्रूंनाही मित्र बनवतो. हे जग नेहमीच या विद्वान व विद्यावान दोघांसमोर हात जोडते, पण विद्वानासमोर भीतीने हात जोडले जातात, तर विद्यावान व्यक्तीसमोर भावातून हात जोडले जातात. लक्ष्मण, आयुष्याला यशस्वी करण्यासाठी नेहमीच मित्र व शत्रू यातील दृष्टीचा भेद ओळखता येणे गरजेचे आहे. मित्रता आपल्या बरोबरीच्या किंवा आपल्यापेक्षा निम्न स्तरातील लोकांबरोबर केली तरी चालेल, पण शत्रुता आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीबरोबरच करावी. कारण हे जग आपल्या व्यक्तिमत्वाचे परीक्षण आपल्या मित्रांना पाहून करत नाही, तर आपला शत्रू किती मोठा आहे हे पाहून आपली ताकद ओळखते व आपल्याला बलवान समजते. बघ लक्ष्मण, या जगाने श्रीरामांशी जोडले जाऊन जे मिळवले नाही ते मी शत्रुता करून मिळवलं. आज प्रत्यक्ष श्रीरामांच्या हातून माझा मृत्यू होतो आहे, हे माझे परमभाग्य आहे. लक्ष्मण, काही लोक जोडले जाऊन सुद्धा लढत राहतात आणि काही लोक न जोडता जन्मजन्मांतरासाठी जोडले जातात. तो शत्रूच असतो जो आपल्या आतमध्ये सुस्त पडलेल्या ऊर्जेला जागे करतो. आपला शत्रूच आपल्याला अक्षमतेतून सक्षम बनण्याची प्रेरणा देतो. तो आपला शत्रूच असतो जो असुरक्षित अवस्थेत टाकतो व त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्यात ऊर्जा निर्माण करतो. तो शत्रूच असतो जो आपण आखलेल्या मर्यादित रिंगणाबाहेर पडण्यासाठी मजबूर करतो. लक्ष्मण, तो शत्रूच असतो जो आपल्याला सदैव जागृत अवस्थेत राहण्यास शिकवतो. त्यामुळे शत्रू हा तिरस्कारासाठी नाही तर नमस्कारासाठी पात्र असतो. म्हणून शत्रू क्रोधाचा नाही तर बोधाचा विषय असतो. आपण नेहमीच मित्रांपेक्षा शत्रूंना जास्त स्मरणात ठेवतो, त्यांचे चिंतन मनन करतो. त्यामुळे आपण शत्रूसारखेच बनून जातो. म्हणून आपण मित्रांच्या निवडीपेक्षा शत्रूची निवड अधिक विचारपूर्वक करावी. महत्त्वाचे लक्षात ठेवत जा, महत्त्वपूर्ण व्यक्ती होण्यापेक्षा उपयोगी व्यक्ती होणे कधीही श्रेष्ठ असते. कारण जो उपयोगी असतो तो आयुष्यभर महत्त्वपूर्णच असतो. महादेव शंकरांना प्रसन्न करण्याचे 2 मार्ग आहेत. कोणी कामनापूर्तीसाठी महादेवांची उपासना करतो, तर कोणी भावनेच्या भरात महादेवांची उपासना करतो. पण लक्षात ठेव, जेव्हा आपण कामनापूर्तीसाठी महादेवाची उपासना करतो, तेव्हा परमेश्वर ते देतो जे आपण मागत आहोत. परंतु भावविवर होऊन केलेल्या साधनेत महादेव ते देतात
जे त्यांना सर्वात प्रिय असते. ज्यांची उपासना कामनापूर्तीसाठी असते त्यांना महादेवाकडून काही देण्याची अपेक्षा असते, पण भावनेतून ज्यांची भक्तीची उपासना असते त्यांना प्रत्यक्ष महादेवच हवे असतात. ऐरावत हत्तीवर बसलेल्या इंद्रांना नंदीवर बसलेल्या महादेवांसमोर नतमस्तक व्हावे लागते. त्यामुळे लक्ष्मण, लक्षात ठेव, पदावरून किंवा अधिकारावरून प्रतिष्ठा व पूजा ठरत नसते, तर व्यक्तीच्या गुणांवरून ती ठरत असते. लक्ष्मण, हे ज्ञान स्वतः श्रीराम तुला देऊ शकत होते, पण त्यांनी तुला माझ्याकडे पाठवले. याचे कारण ओळखतस का? मी संस्कृतीने राक्षस कुळातून आहे, पण प्रकृतीने मी एक तपस्वी आहे. साधकाला, आचार्याला, उपासकाला आपल्या शेवटच्या क्षणी संस्कृतीनुसार नाही तर प्रकृतीनुसार कार्य करायला हवे, कारण त्यामुळेच त्याला मृत्यू नाही तर मुक्तीच प्राप्त होते. आणि श्रीराम मला मृत्यू देऊ इच्छित नाहीत तर मुक्ती देऊ इच्छितात, म्हणूनच तुला येथे पाठवले आहे. कारण माझ्या शेवटच्या क्षणी मी माझ्या प्रकृतीनुसार कर्म करून जीवनाचा, मुक्तीचा मार्ग प्रशस्त करावा हीच प्रभू श्रीरामांची इच्छा आहे. आपण सर्वजण खूप मोठ्या व्यवस्थेचे सूक्ष्म अंग आहोत. मनुष्याच्या शरीराला चालवणारा मेंदू शरीरापेक्षा मोठा नसतो. जसे हत्तीला चालवणारा अंकुश असतो, तसेच आपल्या मेंदूचे असते. शरीरापेक्षा लहान असूनही मोठ्यातील मोठ्या गोष्टी तो करू शकतो. याप्रमाणेच व्यवस्था चालवणाऱ्या प्रमुखालाही व्यवस्थेपेक्षा मोठे होऊन चालणार नाही. लक्ष्मण, तुझ्या नावाचा अर्थ तुला माहीत आहे का? लक्षावर सदैव स्थिरावलेल्या मनाला लक्ष्मण असे म्हणतात. तुझं लक्ष तुझे मोठे बंधू श्रीराम आहेत. सदैव त्यांच्या चरणी राहा आणि हो, फक्त त्यांच्या चरणालाच नाही तर आचरणालाही हृदयात उतरवण्यासाठी प्रयत्न करत राहा. आणि लक्षात ठेव, मार्ग कधीही एक नसतात व लक्ष कधीही दोन नसतात. कल्याणमस्तु. रावणासारखे अद्भुत कोणीच झाले नाही, कारण रावणाची भक्ती व मित्रता प्रभू शंकर होते, तर शत्रू म्हणून प्रत्यक्ष नारायण प्रभू रामचंद्र होते. परमेश्वर दयावान असतो. आपल्या सद्वर्तनातून तो आपल्या शत्रूचेही कल्याणच करतो. परमेश्वराच्या सद्विचाराने चालणाऱ्या व्यक्ती देखील समाजाला अपायकारक कधीच होऊ शकत नाहीत. म्हणूनच अशा लोकांचा समाज निर्माण होण्याची गरज आहे.